मराठी, ते धडक ते धडक. सांगता येईना आणि सहनही होईना, शौचा वाटे रक्तस्राव, वेदना, वारंवार शौचास होणे हा मूळव्याध तर नाही ना? मिळवा कायमचा आराम, तोही एका दिवसात, वेदना रहित विना टाका. मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मूळव्याध स्पेशालिटी हॉस्पिटल, अनुराज हॉस्पिटल शेजारी, एसटी स्टँडच्या बाजूला, खानापूर रोड, विटा. कान, नाक आणि घशा संदर्भातील आजाराची आता चिंता सोडा. विटा शहरात अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे आता अचूक निदान आणि खात्रीशीर उपचार उपलब्ध. डॉक्टर ऐश्वर्या काकडे यांचे श्री समर्थ कान, नाक, घसा हॉस्पिटल 24 तास आपल्या सेवेसाठी सज्ज. संपर्क आपल्या स्क्रीनवर. गलाई व्यावसायिकांच्या मोठ्या अडचणीबाबत आमदार सुहास बाबर यांनी विधिमंडळात कडक भूमिका घेतली आहे. गलाई बांधवांच्या प्रश्नावर आमदार सुहास बाबर यांनी महत्त्वपूर्ण लक्षवेधी मांडली आहे. अडचणीत आणणारे कायदे आणि गलाई व्यावसायिकांना लुटणाऱ्या पोलिसांवर कारवाई करणार का, यासह असंख्य खडे सवाल करत आमदार सुहास बाबर यांनी विधिमंडळात कडक भूमिका मांडली आहे. तर यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत संघटनांच्या बैठकीबाबत देखील आमदारांनी प्रश्न उपस्थित केलाय. लक्षवेधी क्रमांक 1 सुहास बाबर. अध्यक्ष महोदय, लक्षवेधी क्रमांक 1 महोदय वितरित केल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, या लक्षवेधीच्या माध्यमातून मी राज्य शासनाचा अत्यंत महत्त्वाच्या विषयाकडे लक्ष वेधीत इच्छितो. अध्यक्ष महोदय, या राज्यातल्या तमाम सगळ्या गलाई व्यावसायिकांचा आणि सराफ व्यावसायिकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची लक्षवेधी मी तुमच्या माध्यमातून राज्य शासनापुढे ठेवतोय. अध्यक्ष महोदय, मी अशा भागाचं नेतृत्व करतो की ज्या भागाचं परिस्थिती अत्यंत दुष्काळी आहे आणि या दुष्काळी परिस्थितीला उत्तर द्यायचं म्हणून साधारणपणे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आमच्या भागातल्या लोकांनी हा गलाईचा व्यवसाय स्वीकारला आणि आज राज्यभरच नव्हे तर संपूर्ण देशभरामध्ये आमचे गलाई व्यावसायिक असते या व्यवसायाच्या निमित्तानं गलाईचं काम या ठिकाणी करत असतात. अध्यक्ष महोदय, अत्यंत प्रामाणिकपणे आणि सचोटीने हा व्यवसाय करत असताना आज माझ्या सांगली सातारा जिल्ह्यामधले किमान 2 लाख लोक ही डायरेक्ट ह्या व्यवसायावरती अवलंबून आहेत आणि किमान 10 लाख लोक हे इनडायरेक्टपणे ह्या व्यवसायावरती अवलंबून असल्यामुळं मी राज्य शासनाचं काही गोष्टींकडे महत्त्वाचं या ठिकाणी लक्ष वेधीत इच्छितो. अध्यक्ष महोदय, हा व्यवसाय करत असताना आज अनेक संकटांना लोकांना त्या ठिकाणी सामोरं जावं लागतंय, पण ही सगळी संकटं समोर असताना आज आपल्या गृह विभागाच्या मार्फत काही गोष्टींमध्ये सुधारणा होणं खूप आवश्यक आहे. मी तुम्हाला या निमित्तानं काही गोष्टी मुद्दाम तुम्हाला सांगणार आहे. अध्यक्ष महोदय, काश्मीरच्या लाल चौकापासून कन्याकुमारीपर्यंत 10,000 लोकसंख्येच्या वर कुठल्याही गावामध्ये तुम्ही गेला तर त्या ठिकाणी सांगली आणि सातारा जिल्ह्यातला प्रत्येक माणूस हा त्या ठिकाणी सोने चांदीचा व्यवसाय करताना तुम्हाला आढळेल. तुम्ही कुठल्याही ज्वेलरी शॉपमध्ये गेला तर तो माणूस आपल्या भागातला असण्याची शक्यता अत्यंत दाट आहे. मी तुम्हाला मुद्दाम सांगतो, एक वैशिष्ट्यपूर्ण मतदारसंघाचा मी आमदार आहे साहेब. मी फक्त 2 तालुक्याचा नाही तर माझा मतदारसंघ हा संपूर्ण देशभर पसरलेला आहे. मी गमतीने तुम्हाला असं सांगतो, जर उद्या आपले ह्या मराठी लोक सगळे या व्यवसायामध्ये आहेत, आज फक्त देशभरात नाही तर सिंगापूर, दुबई आणि आफ्रिकेमध्ये सुद्धा मायनिंग करणारे आमचे लोक आहेत. उद्या जर आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या इच्छेनुसार जर POK जर आपण घेतला तर POK मध्ये पहिलं सोने चांदीचं दुकान हे आमच्या भागातलं असतील असा मी मानणारा कार्यकर्ता आहे. अध्यक्ष महोदय, माझे ठराविक प्रश्न आहेत. राज्यात या ज्या सोने चोरीच्या घटना होतात त्या प्रकरणामध्ये अनेक वेळा सेक्शन 411 ऑफ द इंडियन पिनल कोड आणि सेक्शन 414 ऑफ द इंडियन पिनल कोड अंतर्गत गलाई व्यवसायांच्यावरती काही कारवाई करण्यासंदर्भामध्ये अनेक लोकांच्या तक्रारी साहेब येतात. आज ह्या उत्तरामध्ये मला जे उत्तर दिले त्याच्यामध्ये गेल्या 1 वर्षामध्ये फक्त 4 कारवाई झाल्या असं ह्या निमित्तानं सांगण्यात आलं. पण अध्यक्ष महोदय, वस्तुस्थिती मात्र अशी नाही. माझी तुम्हाला विनंती आहे, मंत्री महोदयांना माझी विनंती आहे, या कायद्याच्या कलमाची भीती घालून अवैधपणे आमच्या सोने चांदीच्या लोकांच्याकडून अत्यंत निर्दयीपणे सोने वसुलीचं काम आज आपल्या ह्या गृह विभागाच्या मार्फत होत आहे. भीती घालायची आणि चोरी झाली असली नसली तरी सुद्धा त्यांच्यावरती FIR न करता त्या सोने चांदीच्या दुकानदारानं सोनं घेतलंय सोनं घेतलेलं नाही याची खात्री न करता त्या दुकानदाराला त्याच्या प्रेस्टिजची भीती घालायची आणि त्याच्याकडून जबरदस्तीनं सोनं वसूल करायचं असं थोडंसं काम गेले अनेक दिवस या निमित्तानं चालू आहे. अध्यक्ष महोदय, मी मंत्री महोदयांना स्पेसिफिक 6 प्रश्न विचारणार आहे, त्याचं उत्तर मला या निमित्तानं अपेक्षित आहे. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांना माझी विनंती आहे, अशा चोरीच्या गुन्ह्यामध्ये तपास करत असताना
अन्यायकारक वसुली प्रक्रियेसाठी आपण काही SOP स्थापन करणार आहात का? माझा दुसरा प्रश्न असा आहे, चुकीच्या पद्धतीनं वसुली करणाऱ्या अधिकाऱ्यांच्यावर आपण कारवाई करणार का? तिसरा प्रश्न माझा अध्यक्ष महोदय असा आहे, संबंधित दुकानदाराकडून माल जप्त करत असताना त्या दुकानदारांनी विविध कर विभाग BIS यांच्या नोंदी तपासून सदरचा माल जप्त करत असताना व्हिडिओग्राफीच्या माध्यमातून तुम्ही हा माल जप्त करणार का? हा प्रश्न देशव्यापी असल्यामुळे केंद्रीय गृहमंत्री आदरणीय अमित शाह यांच्यासोबत माननीय मुख्यमंत्री, आमचे मंत्री महोदय आणि ज्या नॅशनल अँड गोल्ड सिल्वर रिफायनरी आणि असोसिएशनच्या आणि अशा विविध असोसिएशन्स आहेत त्यांची एकत्रितपणे याचं एक बैठक आयोजित करणार का? सराफ व्यावसायिकांच्या समस्या सोडवण्यासाठी राज्यस्तरीय दक्षता समिती, जिल्हास्तरीय दक्षता समित्या गठीत केल्या आहेत असं समजते, पण असे राज्यामध्ये कुठेही समित्या स्थापन झालेल्या नाहीत. या समित्या गठीत करून यांच्या बैठका आपण घेणार का? आणि सहावा प्रश्न आहे, हा प्रश्न फक्त राज्यापुरता मर्यादित नाही तर देशव्यापी प्रश्न असल्यामुळे देशात कुठेही अडचण निर्माण झाल्यास ज्या पद्धतीनं कोविडच्या काळामध्ये आपण काही ठिकाणी कक्ष स्थापन केले होते, तसं महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आपल्या भागातील लोक जी देशभरामध्ये हा व्यवसाय करतायत त्या लोकांना अडचण निर्माण झाल्यास त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्या वतीनं आपण काही कक्ष स्थापन करणार आहात का? माझा स्पेसिफिक प्रश्न मंत्री महोदयांना आहे. गावरान परंपरेच्या स्वादाला घरगुती मायेचा स्पर्श आणि घाण्यावरील शुद्ध तेलाची हमी, विविध मसाले, तुमच्या जेवणाला देतात परिपूर्णता. याशिवाय आपल्या जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी सर्व प्रकारच्या चविष्ट आणि चटकदार चटणी आणि एकदम शुद्ध प्रतीचे घाण्यावरील ताजे तेल देखील आम्ही काढून देणार. तर आमच्याकडे विविध प्रकारच्या शेवया देखील खवय्यांचा आनंद द्विगुणितच करणार. महात्मा गांधी विद्या मंदिर समोर विट्याचा राजा कॉर्नर येथे आजच या आणि अनुभवा ओम श्री गुरुमाऊलीची झणझणीत दर्जेदार चव. ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी, ड्रायफ्रुट्स अँड मसाले, चव जी कायम लक्षात राहील. संपर्क आपल्या स्क्रीनवर. जिओ मराठी, ते धडक ते धडक.